रात्री 12 नंतर असं कार्यकर्त्यांना काय सांभाळावं लागतं? तुमच्या आत्ताही भायावर आहेत, तुम्ही कायमच भायावर असतात. नाही. साहेबांची दम देण्याची स्टाईल तुम्ही सांगितली होती. साहेबांची एक पद्धत आहे, ठीक आहे तुम्हाला काम नाही करायचं ना तर पाहून घेऊ. अरे मग सगळ्याच कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, मग भाषण पण कार्यकर्त्यांनी दिलं आहे का? ते मात्र नाही. निलेश लंकेंचं. तिथं जाऊन इंग्लिश बोलायची गरजच काय होती? हे त्या सुजय विखेंना दाखवायचं होतं का डिवचायचं? फिटिंगचा गुण तुम्ही राजकारणात पण वापरता. फिटर ट्रेड चा मी तर बऱ्याच वेळेस सांगत असतो. निलेश लंकेला कोणचा नट आवळायचा आणि कोणचा ढिल्ला करायचा बऱ्यापैकी. मॅनेजरला तुम्ही 4 मानिक दिली की 4 दांड्या घेत होता, तर त्याचं काय आहे? त्याला तिथे फिट केलात तुम्ही, तो फिट येऊन पडला असता. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. नातं पैसा सब झूट, कार्यकर्त्यांची एकजूट, ही भूमिका घेऊन ज्यानं सारं रान पेटवलं आणि मग सरपंच ते खासदार असा प्रवास अवघ्या 15 वर्षांमध्ये करून दाखवला. बालपणी डोक्यावर बाळासाहेब ठाकरेंचा हात आणि मोठेपणी डोक्यावर पवार साहेबांचा हात. अर्थात असे 2 हात ज्याच्या डोक्यावर असतील त्याच्या डोक्यात हवा कशी जाईल? तो करेल ते फक्त कार्यकर्त्यांसाठी, आपल्या माणसांसाठी. आणि तेच ब्रीद घेऊन गेली 21 वर्ष राजकारणात संपूर्ण महाराष्ट्रात ज्यानं सेवा काय असते हे शिकवलंच आणि जमिनीवर राहून राजकारण कसं करायचं हेही दाखवून दिलं. आता मी एवढं सगळं बोलतोय ते कुणाविषयी हे तुम्हाला मी सांगायची गरजच नाही, कारण की एका वाक्यात उत्तर आलं असेल, ज्याचं नावच आहे निलेश लंके. अर्थात हेच लंके साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि मी त्यांच्याशी थेट संवाद साधणाऱ्या माझ्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं अर्थात दिलखुलास अगदी छोटीशी एक भूमिका सांगतो आणि लगेच मी त्यांच्याकडे वळतो. 26वा वर्धापन दिन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पार पडला, पण या वर्धापन दिनामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजला ते म्हणजे खासदार निलेश लंके. आज आपण थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. लंके साहेब, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. राम राम. तुमच्या भाषणाची सुरुवात करतानाच सूत्रसंचालकाने एक पहिल्यांदा वाक्य उच्चारलं की रात्री 12 नंतर कार्यकर्ते जपणारा नेता, अशा नेत्याचं नाव घेऊन आता ते भाषणाला येतील. आणि मग तुम्ही आला आणि तुमचं एक पहिलं वाक्य होतं की रात्री 12 नंतर सुद्धा कार्यकर्ते सांभाळावे लागतात, दिवसा कोणी सांभाळतं, आणि जो रात्री 12 नंतर कार्यकर्ते सांभाळतो तो खरा शरद पवारांचा मावळा. आता मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, रात्री 12 नंतर असं कार्यकर्त्यांना काय सांभाळावं लागतं? बऱ्याच वेळा काही लोकांनी तो विनोदाने भाग घेतला, काही लोकांनी त्याच्यावर ट्रोल पण केला. वास्तविक पाहता एखादा दिवसा एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली, ॲक्सिडेंट झाला, तर मदत करणारे हजारो हात असतात. पण रात्री अपरात्री एखादी घटना घडल्यानंतर तिथं मदत करणारं कोणीच नसतं. मी ज्या दिवशी 26 तारखेला वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो, वर्धापन दिनाच्या दिवशी 10 तारखेला बोललो, त्याच्या आदल्या दिवशी बोधवड तालुक्यातील लोक, लहान लहान मुलं, 5वी 6वी 7वीचे मुलं, एक 13 मुलं IPL पाहण्यासाठी पुण्याला आलती. IPL पाहण्यासाठी पुण्याला आल्यानंतर 11 वाजता पुण्यातून निघले. जेवण एका ठिकाणी 2 वाजता काहीतरी जेवण केलं आणि आमच्या नेवासा फाट्याच्या तिथे ॲक्सिडेंट झाला. त्यांच्याकडे क्रुझर गाडी होती, बंद ट्रकला जाऊन धडकली. त्या ड्रायव्हरला झोप आली. मला रात्री 2:30 एक 3-3:30च्या दरम्यान फोन आला का असे ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी मदत त्यांना पाठवली पाहिजे. मला फोन आल्यानंतर मी रात्री फोन घेतल्यानंतर मी आमचा ते केतन काळे नावाचा आमचा युवकचा कार्यकर्ता आहे, त्याला फोन केला. पहिलं घटनास्थळी जा, त्या सगळ्या पोरांना हॉस्पिटलला, तिथं काळे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. एक मुलगा सिरियस होता, त्या सिरियस मुलाला आम्ही नगरला साईदीप हॉस्पिटलला तिथं लगेच ॲम्ब्युलन्स करून पाठवलं. एक मुला तर डेथ झाली, बाकी मुलांना तिथं उपचार त्या ठिकाणी केले. सांगायचं तात्पर्य, रात्री अपरात्री सुद्धा मदत जो करतो तो खऱ्या अर्थाने पवारसाहेबांचा मावळा, असं मी त्या दिवशी म्हटलो. तुम्ही पहा, मी तर बऱ्याच वेळा आम्हाला पण मला बरेच लोक सल्ले देतात की रात्री 10 नंतर मोबाईल बंद करून झोपलं पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे निवांत.
आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही फोन चालू करा. रात्री अपरात्री अशा काही घटना घडतात. एखादा रात्री समजा ॲक्सिडेंट झाला, ठीक आहे, मला पण वाटतं का आपण दिवसभर धावपळ केली, आराम केला पाहिजे. पण रात्री एखादा 2:30-3 वाजता ॲक्सिडेंट झाला आणि माझ्यासारख्याला फोन आला, जर मी फोन उचलला नाही आणि त्याला वेळेत जर मदत पोचली नाही आणि त्याचा जर जीव गमावा लागला त्याला, तर मग हे कशासाठी राजकारण समाजकार्य करायचं? अरे तुम्ही जर तत्पर एखाद्याला जर तुम्ही मदत पोचवू शकले आणि त्याचा जर जीव वाचला, तर यातच खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे आणि यातच खऱ्या अर्थाने परमेश्वर वेळ काळ न बघता हा काम कर. छोट्या छोट्या गोष्टी. आता रात्री मला एक 3-3:30 वाजता, कालच रात्री मला एक फोन आला. आमच्या शेंडी बायपासला एक ट्रकवाल्याला एका पोलिसांनी अडवलं आणि त्या ट्रकवाल्याला जायचं होतं पाथर्डीला आणि तो पोलीस म्हणायचा तुम्ही बायपासने असं तुम्ही इकडं नगर पुणा रोडला लागा आणि त्याला त्या रोडने शॉर्टकट रोडने आमच्या भिंगार चौकातून त्याला जायचं होतं कुठं पाथर्डीला. तर त्याची रात्री गाडी अडवली. मी फोन केला, मला फोन उचलल्यामुळे ड्रायव्हरला त्या पोलिसांना सांगितलं सोडून द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ॲक्सिडेंट असतो कुठं काही ना काही, रात्री अपरात्री सेन्सिटिव्ह घटना असतात, त्याचा काही गैरफायदा पण घेतात. कधी कधी मला रात्री अपरात्री फोन येतो, आपण उचलतो, अरे काय कशासाठी, काय बोला काय, तर तो सांगतो काय नाही तुम्ही फोन उचलता का नाही यासाठी फोन केला. ठीक आहे, पण या 4 लोकांच्या त्रासामुळं घटना घडतात ना. अनेकांना आम्ही अपरात्री जर उठून मी स्वतः PM हाऊसला जातो, मी स्वतः किती वेळा डेट हाऊसला गेलेलो आहे, हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे. माझ्या काही मुश्याला गाडीची चावी आणि मोबाईल कायम कानापाशी असतो. अरे तुम्ही राजकारणातले मोठमोठ्याला गप्पा मारायच्या, समाजसेवेच्या गप्पा मारायच्या, मग तुम्ही लोकांना तत्पर लोकांसाठी 24 तास 365 दिवस देण्याची तयारी ठेवली पाहिजे. ही भूमिका असते. आता आम्ही बोलल्यानंतर काही लोकांनी त्याचा ट्रोल पण केला, पण हे लोकांना याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण शेवट आपल्याला मदत लोकांना पोचवली पाहिजे. आम्ही तर कित्येक लोकांचा जीव वाचवला रात्री अपरात्री. हा, म्हणजे मुळात तुम्ही त्या भाषणात बरेचसे किस्से पण सांगितलेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही असं म्हणाला होतात की सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला कुणाशी वाद घालायला लागत असेल किंवा गरज पडली असेल तर आपण एरवी हात जोडून जातो, नाहीतर मग बाह्यावर करून पण जाता आलं पाहिजे. तुमच्या आत्ताही बाह्यावर आहेत, तुम्ही कायमच बाह्यावर असतात म्हणजे? नाही, शेवट तुम्हाला सांगू का, समाजकार्यामध्ये काम करत असताना सगळ्याच गोष्टी लय प्रेमळ मनाने, लय रिस्पेक्टनी होतात असं पण काही नाही. कधी कधी काही जाड कातडीचे लोक एखाद्या खुर्चीवर बसलेले असतात आणि त्यांच्याकडे काय निगेटिव्ह एनर्जी भरलेली असते, तर ते जर काम करत नसतं तर त्यावेळेस आपण एखाद्या पदावर काम करीत असताना आपण त्यांना आपल्या त्या पद्धतीने शैलीतून विचारलं पण पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर मी तर बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना मी सांगत असतो, माझ्याकडे नवीन एखादा अधिकारी जर नवीन अधिकारी झाला आणि माझ्याकडे जर आला मला भेटायला, मी सत्कार करताना त्याला सांगत असतो, तू एक वेळेस मोठ्याचं काम करू नको, गोरगरिबाला विसरू नको, गोरगरिबाचा दुवा कधी पण घे, तुझ्या आयुष्यात तुला मोठा होशील. आणि हेच अधिकारी एखाद्या खुर्चीवर बसल्यानंतर सर्वसामान्याला विसरतात. एक छोटं उदाहरण सांगतो मी. आता जनरली ग्रामीण भागातल्या लोकांचं काम असतं महसूल विभागात, एखाद्या शासकीय कार्यालयात असतं आणि तो एखादा सर्वसामान्य एखादा शेतकरी एक 50-100 किलोमीटरवरून बिचारा शेतकरी, पैसे नसतात पेट्रोलला, कोणतरी त्या घरी एखाद्या बायकोकडून पैसे घेतो, 100 रुपये पेट्रोल टाकतो आणि त्याला वाटतं सकाळ सकाळ लवकर गेलं माझं काम मार्गी, साधं कुपन काढायचं, काम मार्गी लागेल माझं. तिथं गेल्यानंतर अधिकारी सांगतो, पुरवठा अधिकारी सांगतो, नाही दुपारी थांबा 1 तास 1.5 तासांनी होईल. तो बिचारा 1-1.5 तासांनी येतो, नाही अजून नाही झालं, त्याला भूक लागलेली असतो, पण त्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही. त्याला माहिती असतं की माझ्याकडं नाश्ता करण्या इतके सुद्धा पैसे नाही माझ्याकडं. तो बिचारा दिवसभर बसतो, काम बुडवितो, बसतो आणि संध्याकाळी त्याला आतून निरोप येतो, आज साहेबांना वेळ नाही भेटली सही करायला, निघून जा. अरे त्या बिचाऱ्याच्या व्याधनं तुम्ही पहा ना. आता आम्ही तेच सांगतो असतो मी बऱ्याच जणांना, तुम्ही गरिबांचं काम करा. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, निलेश लंके एक वेळेस तुमच्या दारात आला ना, उद्या तहसीलदारकडे माझं काम आहे, मी गेलो नाही केलं तहसीलदारनी काम, मी प्रांताकडे जाऊ शकतो ना, कलेक्टरकडे जाऊ शकतो, पण माझा सर्वसामान्य शेतकरी कुठं जाणार आहे बिचारा, कुठं जाणार आहे? त्यांचा दुवा घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा लोकांची पिळवणूक होती ना,
तर त्यावेळेस आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलमध्ये बाह्यावर करावं विचारावं पण लागतं. असे बऱ्याच क्षेत्रात आहे बऱ्याच. आता आमच्या एखादा सर्वसामान्य माणूस बिचारा अन्याय होतो दिवसभर पोलीस स्टेशनला जाऊन बसतो तो, अरे माझ्यावर अन्याय झाला, मला मारहाण झाली, साधा गुन्हा दाखल केला जात नाही आणि कधी कधी टेक्निकल खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने विचारतो ना, ही पण पद्धत आहे ना, ही राबवावंच लागत, नाही तर अवघड आहे. नाही खरं आहे. म्हणजे पण अशा पद्धतीमुळे कधी कधी साहेब तुमच्यावर रागावलेत असंही तुम्ही म्हणालेला. साहेबांनाच एक तुम्ही परवा भाषणात ना म्हणजे साहेबांची दम देण्याची स्टाईल तुम्ही सांगितली होती, ते कसे दम देतात ते एकदा फक्त ऐकवा. नाही साहेबांची स्टाईल दम देण्याची स्टाईल म्हणजे काय, साहेब दम देते असं मी म्हणू शकत नाही, पण साहेबांची एक पद्धत आहे. साहेब कधी रॅक्ट झालेले तुम्हाला दिसणार नाही. साहेब कधी तुम्हाला लय आक्रमक झालेले दिसणार नाही. आक्रमक झाले तर 4-10 तोंडातून शिव्या दिल्यात असं कधी होणार नाही. पण साहेबांची एक पद्धत आहे, ठीक आहे तुम्हाला काम नाही करायचं ना तर पाहून घेऊ, विचार करावा लागेल, ही साहेबांची पद्धती. ह्या शब्दात बरंच काही दडले. आणि तुम्ही तो खुलासा पण केलात की साहेब जर गप्प का बसलेत आणि साहेब का हसलेत याच्या मागचं ज्याला तंत्र कळालं तर एक तर टांग खालनं जाईल, नाही तर लोटांगण घालीत. मग असं काय अनुभव तुम्ही? नाही काय असतं म्हणजे साहेबांमाग अनेक कामाचा व्याप असतो. बऱ्याच जणांना त्याचा उलगडा होत नाही. मला त्या दिवशी संध्याकाळी आमच्या एका कार्यकर्त्यांनी विचारलं, आमच्याकडे शेखर पाचोनकर म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते मला, मी ज्या दिवशी भाषण केलं त्याच दिवशी मला ते गेस्ट हाऊसला भेटले. ते म्हणले एकदम भारी भाषण केलं असं सांगत होते. तर मला म्हणले ते ह्या वाक्याचं काय अर्थ. मी म्हणलं पहा तुम्ही, कधी कधी साहेब कामाच्या व्यापात असतात, कधी कधी आपल्याकडून एखादा पेपर ठेवून घेतात आणि आपल्याला वाटतं याला काम, आता काय साहेब बोललेत नाही म्हणलं आता काम होतं का नाही असं वाटतं, आणि ते काम झालेलं असतं. तर त्यांनी मला सांगितलं माझं एक अतिशय महत्त्वाचं काम होतं म्हणले मी, आणि साहेब निघले होते. मी आणि महबूब भाई आमचे राष्ट्रवादीचे युवकांचे अध्यक्ष, आम्ही दोघंजण साहेबांकडे कामाच्या निमित्ताने एक पत्र घेऊन गेलो. साहेबांनी पत्र घेतलं आणि आमच्याशी बोलले नाही, ठेवून घेतलं. तर ते म्हणले माझं पाणीच झालं, ते आहे आता काय खरं नाही, आता काय पर्याय नाही राहिला, आता कामच होणार नाही. तर आम्हाला 10व्या मिनिटात संबंधित अधिकाऱ्याचा फोन आला की अशा कामाच्या संदर्भात मला पवारसाहेबांचा फोन आला आणि तुम्ही ऑफिसला येऊन जा, तुमचं काम झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की साहेबांमागं व्याप असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण साहेब प्रत्येक कामाला रिझल्ट देतात. साहेबांकडं तुम्ही कुठलं पत्र द्या, एखादं 10 पानी पत्र द्या, तर ते साहेब पूर्ण वाचत असतात, पूर्ण वाचून त्याचा निकष काढतात. लंकेश साहेब 12 मिनिट 39 सेकंदाचं तुमचं परवाचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये तुम्ही म्हणजे एकतर मुळात कार्यकर्ता कसा असावा, तो मावळा कसा असावा हे तर स्पष्ट केलं, पण ती जी ओघवती शैली आहे ना ही कशी काय, म्हणजे मी तुमच्या बऱ्याचशा ह्याच्या आधीच्याही मुलाखती बघितल्यात, तुम्ही बिनधास्तपणे जे काय असेल ते रोखतो दिलखुलास सांगता. म्हणजे सरळ तुम्हाला विचारलं की हे घड्याळ नाही का ते कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, ते मोबाईल नाही तेही कार्यकर्त्यांनी दिले, ते गाड्या नाही, अहो गाड्या काय कावासाकी बजाजपासून फॉर्च्युनरपर्यंत सगळ्या मित्रांच्या गाड्या दिल्या, कावासाकी बजाज आहे ती पण कोणतरी चालवतं आता, कपड्यांचं काय नाही ते काय कार्यकर्त्यांनीच दिलेले आहेत. अरे मग सगळंच कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, मग भाषण पण कार्यकर्त्यांनी दिलं आहे का, ते मात्र निलेश लंकेंचं? कसं असतं, आपली एक पहिल्यापासून एक बोलण्याची पद्धत आहे, ती माणसाची उपजत असते. आता मी चौकात बसतो तरी हेच बोलतो, तुमच्या मीडियासमोर बसलो तरी हेच बोलतो. आता माझ्या जागेवर दुसरा तुमच्या मीडियासमोर मुलाखतीला बसला, एकदम टाईट फिट आज तुमच्यासारखा असं कोटबीट घालून बसला असता. आपलं काही नाही, असंच बसलो, जे बोलता येईल ते बोलायचं, जे आहे ते मनातून बोलायचं, हृदयापासून बोलायचं, जे आहे ते स्पष्टता पाहिजे. हे तर बऱ्याच वेळा राजकारणात आपण टिपिकल बोलतो, तर आपल्याला आवडत नाही तसं, जे आहे ते. पण तुम्हाला सांगू, तुमची मराठी म्हणजे म्हणतो ना आपण, म्हणजे अशी हृदयाला भिडणारी असते. एक तर मुळात तुम्ही ज्या ठिकाणी काम केलं आहे आत्तापर्यंत, हंगापासून ते अगदी दिल्लीपर्यंत मी म्हणतो आता तर या सगळ्या परिसरात वेगवेगळ्या परी घातली माणसं तुमच्या सानिध्यात आली, पण तुमची भाषा सगळ्यांना ती आवडते, तुम्ही जणू काय त्यांच्या हृदयाला भिडता. पण त्याच दिल्लीत जेव्हा हंगाची व्यक्ती गेली, तिनं थेट इंग्रजीत फडफड बोलायला सुरुवात केली. पण मला एक आठवतं आहे 2 जून 2024ला सुजय विखे यांनी असं म्हटलं होतं की त्यांनी माझ्या इतकं इंग्रजी बोलावं, माझ्या इतकं हिंदी बोलावं, पाठ करावं, मी अर्जच भरणार. 3 जूनला लगेच तुम्ही उत्तर दिलं, तुम्ही कुठली भाषा बोलता ते महत्त्वाचं नाही आहे,
केरळीतनं बोलणार, तमिळमधनं बोलणार, असं तसं तुम्ही सगळं बोललात. मग हे जर तुम्ही बोलला होतात मग तिथे जाऊन इंग्लिश बोलायची गरजच काय होती? हे त्या सुजय विखेंना दाखवायचं होतं का डिवचायचं होतं? नाही नाही नाही, मी राजकारण डिवचण्यासाठी कोणा दाखवण्यासाठी करत नसतो. त्यांनी माझ्या ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला ट्रोल केला, मी त्याला साध्या सोप्या भाषेत उत्तर दिलं. आता मी दुसऱ्या दिवशी मी पण इंग्लिश भाषण केलं असतं ना, मला ते उत्तर द्यायचं नव्हतं. मी काय उत्तर दिलं, मी लोकांना प्रश्न विचारला, तुम्हाला तुमच्या भाषेत बोलणारा खासदार पाहिजे का इंग्लिश बोलणारा पाहिजे? लोक म्हणायचे आमच्या भाषेत बोलणारा ना आमची भाषा समजून घेणारा पाहिजे. हे भाषेत उत्तर दिलं. हा तिथलं ग्राउंड झालं. बरोबर आहे ना, तिथलं ग्राउंड झालं. मी जर विधानसभेची निवडणूक लढलो असतो आणि मला अशा पद्धतीने माझ्यावर टीका टिप्पणी केली असती, तर मी विधिमंडळात शपथ घेताना मी कधीच इंग्लिशमध्ये शपथ नसते घेतली, तर कधीच हिंदीत नसते घेतली. कारण महाराष्ट्रात मराठीला प्रथम दर्जाचा श्रेणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी ही समजते. पण ज्या पद्धतीने आपण संसदेत गेलो, दिल्लीत गेल्यानंतर तुम्ही पहा, प्रत्येक राज्याची वेगवेगळ्या भाषा आहे. केरळची केरळी भाषा आहे, तमिळनाडूची वेगळी आहे, कर्नाटकची वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे, मध्य प्रदेशची वेगळी आहे, यूपीची वेगळी आहे, जम्मू काश्मीरची वेगळी, राजस्थानची वेगळी. प्रत्येक स्टेटच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. पण ह्या सगळ्या भाषा वेगवेगळ्या जरी असल्या तर प्रत्येकाला एक इंग्लिश भाषे अवगत असते. जर मी हिंदीत बोललो तर केरळी लोकांना हिंदी कळाली नसती, तमिळनाडूला तर कळाली असती, कर्नाटकला कळालीच नसती. बरोबर आहे ना. हिंदी मग राजस्थानमध्ये हिंदी कळाली असती, एमपीत कळाली असती, यूपीत कळाली असती आणि महाराष्ट्रात कळाली असती. मग यापुढची तुमची सगळी भाषणं इंग्लिशमध्ये करावी लागतील तुम्हाला? कळाली असती. बरोबर नाही सांगतो ना तुम्हाला. पण ज्यावेळेस शपथविधी घेत असताना त्याच वेळेस आपण आपल्या भारतीय लोकांना आपली ओळख परेड करीत दाखवत असतो. हां, तुम्ही ओळख परेड त्या शब्दाला म्हणता. ओळख परेड आणि शपथविधी याचे दोन अर्थ आहे. शपथ घेतो आपण, ज्या आपल्या संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेतो, पण त्याचबरोबरीने आपली ओळख ही देशासमोर आपण मांडत असतो. तर आपण आपली ज्यावेळेस ओळख देशासमोर मांडतो, आपल्या संविधानाची शपथ घेतो, त्यावेळेस जर इंग्लिशमध्ये घेतली तर आपली ओळख ह्या उभ्या भारतामध्ये पोचण्यास सोपं जाईल. म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. किती दिवस अभ्यास केला त्यासाठी? त्याला अभ्यास कशाला करावा लागतो? काय अवघड आहे का? नाहीच ना. तुम्ही तर ऑलरेडी BA शिकलेला आहात. हां, माझं शिक्षण झालं, BA झालेलं आहे. तुम्ही फिटर ITI मधून केलेलं आहे आणि तुम्हाला बरोबर ते फिटिंग ते तंत्र हा उगत आहे ना. कुठं फिट करायचं शब्दांमध्ये भाषण करताना, कार्यकर्त्यांना कसं जोडायचं, तो फिटिंगचा गुण तुम्ही राजकारणात पण वापरता. नाही, फिटर ट्रेड चा मी तर बऱ्याच वेळेस सांगत असतो. निलेश लंकेला कोणचा नट आवळायचा आणि कोणचा ढिल्ला करायचा बऱ्यापैकी. मॅनेजरला तुम्ही 4 मानी चिंदिली की 4 दांड्या घेत होता, तर त्याचं काय आहे? त्याला तिथे फिट केलं तुम्ही, तो फिट येऊन पडला असता. त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे तंत्र ना, की कसा फिट करायचा कुठं कोणाला. हंगापासून आपण सुरुवात करू. मुळात पुढे मला आठवतं एकच तुमचा पराभव आहे आयुष्यात तुमच्या, 2007चा पंचायत समितीचा पराभव. नंतर तुमच्या कधी वाटायला झाला नाही. उलट ज्यांनी 3 टर्म जिंकल्या ते पराभूत झाले. प्रश्न हा आहे, हंगातला एक व्यक्ती आज दिल्लीत जाऊन दंगा करू शकतो आणि दाखवू शकतो की माझी काय ताकद आहे, पण अर्थात ती साहेबांमुळे. हे पण तुम्ही क्लिअर करता, प्रत्येकाने क्लिअर केलेलं आहे. या दरम्यान तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला 2019ला, दादाही तितक्या जवळचे होते, साहेबही तितक्या जवळचे होते. अहो, स्वप्नातही नव्हतं राष्ट्रवादीच्या तुमच्या कोणाच्याच कार्यकर्त्यांच्या की भविष्यात 2 राष्ट्रवादी होतील म्हणून. आजही तुम्हाला स्वप्नच वाटत असेल ते. आणि आजही कार्यकर्ता सांगतो, दादा हृदयात, साहेब मनात. आजही सांगतात. आमच्या पुण्यात तर नगरसेवक कोण कुठल्या राष्ट्रवादीत आहे ना, हे छातीडोकपणे सांगू शकत नाही कोणी. तर अशी परिस्थिती असताना आज दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. कधीतरी असं वाटतंच ना पण, अरे यार, दादांसोबत पण आपण काम केलं, साहेबांसोबत पण काम केलं, दोघे एकत्र असते ना आणखी जोरात काम झालं असतं. साहजिक आहे ना. तुम्ही ग्रामीण भागात पहा, एक एकत्रित कुटुंब असतं, 4 भावांचं कुटुंब असतं, 2 भावांचं कुटुंब असतं. आईवडील असतात, त्यांना लहान लहान मुलं असतात, त्या घरात खेळत असतात. आणि अचानक असं काही प्रसंग येतो की त्या 2 भाव असो, 4 भाव असो, त्यांना विभक्त होण्याची वेळ येते.
विभक्त होतात. त्या लहान लहान मुलांना त्या कौटुंबिक क्लेश कधी त्यांच्या लक्षात येत नाही. पण त्यांना बऱ्याच वेळा एखाद्या मुलाचं आपल्या चुलत्याशी एकदम चांगलं प्रेमाचा जिव्हाळा लागलेला असतो. असं एक कौटुंबिक नातं असतं आणि अचानक आणि अचानक त्या कुटुंबामध्ये 2 भाग पडल्यानंतर त्या मुलांना जे दुःख असतं. प्रश्नच समज त्या भावाभावामध्ये काय थोड्याफार प्रमाणात असू शकतं. पण मुलांना जे दुःख होतं ना तेच वास्तविक न विसरण्यासारखं असतं. तसं साहजिक आहे आम्ही त्या परिवारातले सगळे परिस्थिती असते. आम्ही त्या परिवारातले सदस्य होतो. मी तर कधी म्हणलो नाही राष्ट्रवादी पक्ष आहे. मी तर काय म्हणलो राष्ट्रवादी हा एक परिवार आहे आदरणीय पवार साहेबांचा आणि त्या परिवारात अशा पद्धतीने फूट ही ह्या वेदना न सोसणाऱ्या होत्या सर्वांसाठी. बरोबर. तुम्ही 2004 ते 2018 जवळपास 14 वर्ष शिवसेनेत तुम्ही काढली. मग अगदी हंगाचा शाखा प्रमुख ते पारणी तालुका प्रमुख. आणि मला आठवते तो किस्सा जो तुम्ही सांगितला होता, बस स्टँडवर बाळासाहेब आले होते आणि त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी धावपळ केली. पोचलात, त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि बास आता. आणि मग जे तुम्ही झोकून दिले शिवसेनेसाठी ते अगदी सुपा असेल, हंगा असेल, प्रचंड काम केलं तुम्ही. ती जी बाळासाहेबांची आक्रमकता, ती जी बाळासाहेबांची बोलण्याची स्टाईल, नंतर तुम्ही अनेक भाषणं पाहिली त्यांची. आजही कुठेतरी बाळासाहेब असं वाटतं की बाळासाहेब आठवतात, अरे यार खरा मुशीतला तर मी शिवसैनिकच होतो. शेवट कुठल्याच व्यक्तिमत्वाची कधी ट्रू कॉपी होऊ शकत नाही. बाळासाहेब ते बाळासाहेब होते. बाळासाहेबांनी सुद्धा ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले सर्वसामान्य कुटुंबातले, त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी सुद्धा अनेक लोक घडवले. आज पाहिलं असं नाही, अनेक वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी आपण पाहतो. त्यामध्ये अनेक बाळासाहेबांनी घडवलेले या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते जर कोणी घडवले असेल ते म्हणजे बाळासाहेब आणि आदरणीय पवारसाहेबांनी घडवलेली. ती एक वेगळी ताकद होती, एक वेगळी ऊर्जा होती. खरं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशी शिवसेना सोडायला लागणं, अशा बाळासाहेबांची साथ सोडायला लागणं, दुःख तर होणारच आहे. अर्थात तो काही प्रसंग घडला, उद्धव साहेबांचा दौरा होता आणि मग काहीतरी तुमच्यावर आरोपांची चिखलफेक झाली, दगडफेक झाल्याची चिखलफेक झाली आणि मग विजय आवटे आणि मग तुमचं बिनसलं वगैरे. राष्ट्रवादीने तिकीट मिळालं, लोकवर्गणीतून तुम्ही आमदार झालात पारनेरचे चेष्टाने. तर मला आठवते शरद पवार साहेबांनी तुम्ही किस्सा सांगितलेला एका बड्या हस्तीला दम भरला होता, चुकीच्या पद्धतीने जर काय झालं तर मग बघावं लागेल असं वगैरे. पण मला असं वाटतं की तुमच्या डोक्यावरचा एक हात गेला तरी दुसरा हात आलाच होता. आशीर्वाद तुमच्या डोक्यावरचा कुठं थांबलाच नाही. मग बाळासाहेब असो किंवा पवारसाहेब, आशीर्वाद आहेच आणि तुम्ही दोघांची तितकेच प्रामाणिक राहिलात. तुम्ही स्वतः नाही पक्ष सोडलात. कोणीतरी उद्योग केला, कोणीतरी आरोप केले म्हणून तुमची त्या पक्षातून हकालपट्टी झाली. पण नंतर त्यांना पण पट्टीत मुजलं तुम्ही आणि दाखवून दिलं 3 टर्मचा आमदार असाल तर लोकवर्गणीतून उभा राहिलेला नेता काय करू शकतो. आता मला असा प्रश्न पडला आहे की त्या पक्षाची पण 2 शकलं झाली, ह्या पक्षाची पण 2 शकलं झाली. पहिला दोन्ही ठिकाणी उद्योग परत तोच झाला आणि पुन्हा निवडणार नेता कुठला निवडायची वेळ आली. त्यात तुम्ही पहिल्यांदा साहेब बाजूला करून डायरेक्ट दादांकडे गेलात. तुम्ही ज्या साहेबांमुळे तुम्ही निवडून आला होतात, किती वेळा तुम्ही भाषणात सांगताय मी फक्त साहेबांचा मावळा, साहेबांमुळे मी आलो. मग साहेबांमुळे निवडून आला तर मग दादांकडे गेलात तुम्ही. मी पवार परिवाराला कधी वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे. आम्ही विधिमंडळात काम करत असताना दादांबरोबर जरी माझी तुम्हाला जवळीकता पाहायला मिळाली, दादा पण आम्हाला तेवढे जवळचे होते. पण माझ्या प्रत्येक पोस्टवर तुम्हाला काय वाटते आज दादांना वाटत नसेल, दादांना दुःख होत नसेल? माझ्या प्रत्येक पोस्टवर जसे आपण एखाद्या सणावाराला पोस्ट करतो, एखाद्या काही कार्यक्रमाची पोस्ट करतो, माझ्या प्रत्येक पोस्टवर आदरणीय पवारसाहेबांचा फोटो होता, आदरणीय ताईंचा फोटो होता. तिघांचेही होते, दादांचंही होतं. नाही, तुम्ही नीट पहा. कालांतराने काही फोटो बदल झाले असतील, पण निलेश लंकेंच्या पोस्टवरला कधीच साहेबांचा फोटो निघाला नाही. साहेबांवर तेवढीच प्रेम होतं, तेवढीच निष्ठा होती. आणि मी कधी साहेबांबद्दल कधी कुठल्या वेगळ्या साहेबांबद्दलचा आदर हा नेहमी मी प्रत्येक स्टेजवर व्यासपीठावर भाषणात दाखवून दिला. माझ्याकडे तुम्ही पाहिलं असं नाही, एकदा नवरात्राच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला आलते नवरात्रीच्या,
आणि त्या व्यासपीठावर त्या कालावधीमध्ये, त्या प्रसंगाच्या कालावधीमध्ये सुद्धा पवारसाहेबांचा सगळ्यात मोठा फोटो दादांच्या व्यासपीठावर होता. पण तुम्हाला सांगू, तुम्ही दादांचा अनादर कधीच नाही केलात. तुम्ही आजही तुमच्या हृदयात दादा आहेतच, तुम्ही नाकारूच शकत नाही. आणि दादांच्याही मनात कुठेतरी अरे निलेश आपल्याकडे पाहिजे, कारण की तुम्ही एकत्र काम केलंय. अनादर करायचा काही संबंध नसतो. अनादर भले तुम्ही बोलला असाल पार्टनरचा बच्चा मला जाणतो, दादांना दिलेलं उत्तर दिलं, पण ते उत्तर म्हणजे अनादरपणा नव्हता. तसं असतं राजकारणामध्ये, कधीच ज्येष्ठांचा अनादर करायचा नसतो. राजकारणामध्ये एखाद्या पदावर आपण गेल्यानंतर डोक्यात हवा जाऊन नाही. तुम्ही मगाशी सुंदर वाक्य बोललात, विभक्त झाल्यानंतर त्रास मुलांना होतो, मोठ्यांचं काय नाही, मुलांना त्रास होतो. आता हेच जर दोघं एकत्र आले तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचाल ही मला खात्री आहे, कारण की तुम्हाला ते हवं आहे. कारण की ते दोघं एकत्र असणं हीच पक्षाची खरी गरज होती. ठीक आहे, आता ते तुमच्या आमच्या हातात नाही, मोठ्यांच्या हातात ते पोरं काय करणार. मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडला. ठीक आहे, शिवसेना झाली आणि तुम्ही राष्ट्रवादीत आलात, तुम्ही जिथं गेलात तिथं प्रामाणिकपणे काम केलं, तो तर म्हणजे वादच नाही, त्याबद्दल मी नाकारू शकत नाही. मग असं काय झालं की अचानक दादांकडून परत साहेबांकडे जावं लागलं? लोकसभेची निवडणुकीच्या दरम्यान आदरणीय साहेबांना मी शब्द दिलेला होता की मी लोकसभा, साहेबांनी सांगितलं की लोकसभा लढवावं लागेल, त्यावेळेस मी शब्द दिला होता. आणि त्यांच्याशी शब्दाशी बांधिलकी ठेवणं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला गरजेचं होतं. पण तुम्ही दादांकडे होता, शब्द कधी दिला पवार, म्हणजे तुम्ही होता दादांकडे, शब्द दिला साहेबांना? नाही, दादांकडे जरी आम्ही तुम्ही पहा, राजकारणामध्ये काम करत असताना मी विधानसभेच्या कालखंडामध्ये दादांबरोबर जरी असतो तर त्यावेळेस साहेबांबरोबर पण होतो. मी कधी असं याचाच अर्थ सगळ्या कार्यकर्त्यांचा हस्त गोंधळ आहे. मी असं कधी मानलं नाही का हे लांब आहे का ते लांब आहे, कधी नाही. काही कार्यकर्त्यांनी वाटून घेतलं, पण निलेश लंकेने जो आदर, प्रत्येकाबद्दल आदर ठेवला, तो आदर ठेवलाच ना. एक ब्रेकपूर्वी फक्त मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नंतर आपण ब्रेकवर जाऊ. तुम्हाला असं वाटत नाही, पूर्वी ना पक्षामुळं कार्यकर्ते ओळखले जायचे, पक्षामुळे नेते ओळखले जायचे. आता चला असं झालं आहे, पक्षाला कोणच विचारत नाही, नेत्यामुळं कार्यकर्ते ओळखले जातात. म्हणजे 15 वर्ष नेता एका पक्षात आहे, कार्यकर्ते नेत्यासोबत. त्यांनी एका मिनिटात कूस बदलली, पक्ष बदलला की कार्यकर्त्यांना बदलावं लागतंय. अरे कार्यकर्त्यांनी नेत्याशी प्रामाणिक राहायचं का पक्षाशी प्रामाणिक राहायचं? म्हणजे नेता म्हणजेच पक्ष झाला आणि पक्ष राहिला बाजूला, अशी परिस्थिती झाली. तुम्ही तर सर्वात मोठी कार्यकर्ते स्वतःला आजही म्हणून घेता आणि आहातच, आणि तुम्ही मान्यच करता. तुम्हाला असं वाटत नाही या सगळ्यात 2 हत्तींची मस्ती होती, घरी पण जीव जात होता गवताचा? तुम्हाला एक सांगू का, मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, या राजकारणाच्या संघर्षामध्ये अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी जातो. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला जर कार्यकर्ता तयार व्हायचं म्हणलं तर कमीत कमी 20 वर्षे लागतात. 20-25 वर्षे त्या कार्यकर्त्याला संघर्ष करावा लागतो आणि कुठंतरी एक चांगले दिवस येण्याची वेळ येते आणि त्यावेळेस त्या पक्षामध्ये काहीतरी 2 गट होतात. अशा या संघर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राजकीय कारकीर्द संपली. खरं आहे. म्हणजे आजची परिस्थिती बघा ना, आज शिवसेनेचा वर्धापन दिन 59वा, शिवसेना 1, वर्धापन दिन 2. तुमच्या तरी पक्षाची काय परिस्थिती आहे तीच आहे. यांनी या हॉलमध्ये घ्यायचं, त्यांनी त्या हॉलमध्ये घ्यायचं. एकेकाळी याच 2 कार्यकर्त्यांनी मिळून आपल्या याच नेत्यांसाठी डोकी फोडली होती स्वतःची. आज ही परिस्थिती कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा या कार्यकर्त्यांचा हा विचार करायला पाहिजे की अरे यांनी नेत्यापेक्षा पक्षाला महत्त्व द्यायला पाहिजे. पण आजकाल कार्यकर्ते विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223002070 किंवा 9223002071. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय लोकनेते निलेश लंके. लोकनेते का? त्यांना एक अनेकदा प्रश्न विचारला गेला आत्तापर्यंत, तुमच्या मागे लोकनेता लावलं जातं. ते नेहमी म्हणतात ते काही मी लावलेलं नाही, कार्यकर्ते वगैरे. त्याचं उत्तर पण देतो. आपल्याला आठवत असेल आमदार निवास मुंबई, अनेक कार्यकर्ते भेटायला जातात, त्यांनाही भेटायला गेले. आता एवढी सगळी माणसं आल्यानंतर कार्यकर्ते झोपवायचे कुठं? पण लंके साहेब स्वतः बेडवर न झोपता खाली झोपले आणि कार्यकर्त्याला वरती झोपवलं. आता लोकनेते म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? कोविड सेंटर भाळवणीला तुम्ही गेलात की नाही मला माहीत नाही, कर्जोलीला गेलात की नाही मला माहीत नाही, टाकली डोकेश्वरला गेलात की नाही मला माहीत नाही.
त्यावेळी त्यांनी जे सेंटर्स उभारले होते, कोविड सेंटर, फोटो आहेत आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये, जिथं सगळे कार्यकर्ते झोपलेत, जिथं पेशंट झोपलेत, तिथं हा पट्ट्या त्यांच्यासोबत जाऊन झोपला होता. याला लोकनेते संकल्पना म्हणतात. पण आपण नेहमी कुठल्या तरी एका बड्या नेत्याच्या नावामागं काहीतरी लावायचं आणि वाटत फिरायचे त्यांच्या नावाचे पॉम्पलेट्स. पण हा तसा नाही आहे. हा कार्यकर्ता आहे जो त्या मुशीतून घडला. आणि म्हणून मी आता प्रश्न विचारणार आहे ते कोविडवर. लंके साहेब, मला आठवतोय तो काळ सुंदर, म्हणजे एवढं उत्तम मॅनेजमेंट की योगी आदित्यनाथांनी तुमच्या कार्याची दखल घ्यावी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. हे पुस्तक माझ्या हातात आहे, म्हणजे आवर्जून मी तुम्हाला दाखवतो. हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं आहे ते सगळं दडलेलं आहे. कधीतरी घ्या पुस्तक, वाचा. आपण वाचतो कमी आणि फक्त नुसते आपल्या बाता मारतो आपण. याच्यावर लिहिलं आहे, एक संकट येऊन गेलं, खूप काही शिकवून गेलं. आणि मी अनुभवलेला कोविड. यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये 48वं प्रकरण आहे. नातं पैसा सब झूठ. 48वं प्रकरण आहे. जरूर उघडा. त्यांनी दाखवून दिलं आहे की नातं पैसा काही कामाला येत नाही. अशावेळी कामाला येते ती फक्त सेवा, आणि त्यांनी करून दाखवली. लंके साहेब, जेव्हा तो प्रकार आपल्या सगळ्या महाराष्ट्रात सुरू झाला आणि कोरोनासूर राक्षस आता सगळं संपलं अशी परिस्थिती होती. मला आठवतंय स्मशानभूमीमध्ये आईवडिलांची जर ती रक्षा ठेवली असतील ना, आता त्याला मला तो शब्द आठवेना, आपण मडक्यात ठेवतो त्याला, हस्ती असती असती, त्या घ्यायला सुद्धा पोरं आली नाहीत. त्याच्यावर नावं लिहिली होती त्यांच्या आईबापाची, पण मुलं घ्यायला आली नाहीत. अशावेळी तुम्ही इतक्या पेशंट्सना 1100 बेड्स, 1000 बेड्स, ऑक्सिजन बेड्स उभं करून एकही मृत्यू न पावता ह्या सगळ्यांना सही सलामत घरी पाठवलं. कसं जमलं हे काम तुम्हाला? शेवट यामागं एकच भावना होती का प्रत्येक माणूस हा माझा कुणीतरी रक्तामांसाचा आहे, माझा कुणीतरी लागतो, ही महत्त्वाची भावना होती. जर माझ्या डोक्यात असतं का मी एक नेता, की चला एक प्रॅक्टिकल आपलं काहीतरी लोकांसाठी करायचं म्हणून करायचं, तरी झालं नसतं. आपलेपणा सगळ्यात महत्त्वाचा दडलेला होता. त्यामध्ये प्रत्येकाचा आपलेपणा दडल्यामुळं मला प्रत्येक माणूस माझा वाटायचा, म्हणून मी ती सेवा करू शकलो. त्या काळात तुम्हाला 2-3 वेळा कोरोना होऊन गेला असेल. शेवट कुठंतरी मी तर बऱ्याच वेळा सांगतो, आपला कर्म चांगला असताना, आपलं भावना चांगली असते ना, कुठंतरी एक परमेश्वराची अदृश्य शक्ती असते, ती आपली संरक्षण करीत असते. त्या काळात मला थंडीसुद्धा वाजून नाही आली. शेवट कुठंतरी माझं कर्म चांगलं होतं, माझा उद्देश चांगला होता, म्हणून त्यावेळेस मला सुद्धा परमेश्वराने कुठंतरी सुरक्षित ठेवलं. कारण माझ्या हातून हे कार्य घडायचं होतं, हे घडून घ्यायचं होतं. साहेब स्वतः तुम्हाला फोन करायचे, स्वतःची पण काळजी घे आणि काय लागेल तर सांग म्हणून. मला आठवतंय मी त्या कोविड सेंटरमध्ये गेलो होतो आणि लंके साहेबांची मुलाखत घेतली होती. अख्ख्या कोविड सेंटरमध्ये फिरलो होतो. तेव्हा मला ते म्हणाले होते, संदीप तू PPE किट घाल, मी आहे तसाच आहे. आणि PPE किट घालून तुम्ही माझ्यावर काही न घालता सरळ फिरला होता. आता तो झाला सगळा प्रसार, संकट येऊन गेलं, खूप सारं शिकून गेलं. अप्रतिम तुम्ही वाक्य निवडलं होतं, पुस्तक प्रकाशित झालं, तुमचा अनुभव आला, सगळ्या लोकांनी बघितलं. आणि जेव्हा लोकसभा इलेक्शन लागली त्यावेळी मात्र आता साहेबांना तर वचन दिलं आणि आता तर आपल्याला लोकसभा लढायची आहे, पक्षबदल करावा लागला, सगळं घडलं. पण समोर जो तगडा उमेदवार उभा राहिला, नाव आहे विखे पाटील, सुजय विखे पाटील त्यात. आणि अशावेळी अशा व्यक्तीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे आणि लढायचं आहे. काय म्हणजे तेव्हा ती जिद्द आणि ती कशी काय तुम्ही ताकद मिळवलीत? कुठून तुम्हाला असं वाटलं की नाही आपण काय झालं तर आपण जिंकणार असं म्हणून? काय शेवट आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. आणि जनतेने जर निवडणूक हातात घेतली, कुठली पण निवडणूक असो, इंदिरा गांधीसुद्धा पडलेल्या आहेत, जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर 100% ते निवडणुकीमध्ये एक परिवर्तन होत असतं. आणि तसं माझ्या मतदारसंघातील लोकांच्या जनतेने निवडणूक लोकांनी हातात घेतली होती, त्यामुळे परिवर्तन हे घडलं. 28,929 एवढ्या मतांनी तुम्ही मताधिक्याने निवडून आलात आणि दाखवून दिलेत की सर्वसामान्य कार्यकर्ता, ज्याला काही राजकीय पार्श्वभूमी नाही, वडील प्राथमिक शिक्षक, आणि तो इथपर्यंत जाऊ शकतो. आता त्यानंतर विधानसभा लागली. अर्थात सुप्यामध्ये वहिनींनी काम केलं होतंच, राणीताईंनी पंचायत समितीच्या उपसभापती त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचा कार्यकर्तासुद्धा म्हणजे संपर्क दांडगा होता. तुमच्यामुळे अनेक
जो ठिकाणी तुम्ही आजही तुम्ही मला तर वाटतंय 4 गाड्या निघतात, वहिनी एका कार्यक्रमाला, भाऊ यशवंत भाऊ एका कार्यक्रमाला, वडील एका कार्यक्रमाला, असं म्हणजे तुम्ही वाटून घेतलेलं आहे. मला तर मगाशी तुमचे SVS आहे अमोल भाऊ पण सांगत होते की 100 कार्यक्रम असतात ॲट अ टाईम, पण नाही म्हणायचं नाही, जावं लागतं, कार्यकर्त्यांसाठी करावं लागतं. तर मला एक असा प्रश्न पडला की एवढा संपर्क असताना देखील, पती खासदार झालेला असताना देखील, एवढं सोपं नव्हतं अशा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेला असताना देखील विधानसभेला वहिनी पडाव्यात असं का? 1526 मतांनी. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही कशा पद्धतीने झाली हे काय कुठं झाकून राहिले? पण आता तुम्ही ईव्हीएमला दोष द्याल, मग खासदारकीची निवडणूक आपण त्याच ईव्हीएमवर जिंकली की? कुठं झाकून राहिलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्या पद्धतीचा काही प्रमाणात ट्रेन होता, पण विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल अनेक काही असे उमेदवार आहेत की त्या उमेदवारांचं काम चांगलं आहे, सगळ्या गोष्टी असं अशक्य त्या गोष्टी घडल्या कशा. आणि आजपर्यंत तुम्ही EVMच्या बाबत काही राजकीय लोकच भाष्य करीत होते, आता सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या EVMवर बोलतो. आता काल परवा राहुल गांधी साहेबांनी काही गोष्टी मीडियासमोर सादर केल्या, ह्या सगळ्या काही ठिकाणी तर लाईव्ह पुरावे सुद्धा दिले ना. हे सगळी निवडणूक कशा पद्धतीने झाली, हे सरकार आहे सगळं फक्त EVMच्या जोरावर आलेलं सरकार आहे. पण आता कुठल्या पद्धतीने जरी आलं तरी आपण आता त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं आणि आपण जनतेला दोष न देता आपण पुन्हा लोकांत गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, ही भूमिका ठेवून आम्ही काम करणारं आमचं सर्व परिवार आहे. बरं, शेवटचेच 2 प्रश्न आता. तुम्हाला चहा खूप चांगला बनवता येतो मला माहिती आहे, त्याचं कारण की तुम्ही चहाचं हॉटेलच चालवलं आहे. पण तुम्ही हॉटेल चालवलं पण बंद करायची वेळ आली, अशी परिस्थिती आली, आणि की जो कोण चहा प्यायला यायचा पैसे राहू दे नंतर. आधी भावाचं पण दुकान बंद पडलं असतं तुम्ही किराणा माला, तिथं पण असाच उद्योग केला. म्हणजे तुमच्यात ती सवयच आहे की काय झालं की आपलं असं कार्याकडे असं जवळच आहे काय असं असं करून 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 तुम्ही, पण स्वतःसाठी कधी हा विचारच केला नाही तुम्ही बाबा अरे काहीतरी आपल्याला. पण आजही मला आठवते 4 वर्षापूर्वी मी ज्या घराची ती घरात जाऊन मुलाखत घेतली, म्हणजे मला आठवते राणी त्यांच्या हस्ते मी भाकऱ्या पण खाल्ल्या असेल त्यांनी केलेल्या. आजही तसंच घर आहे ते, म्हणजे तेच पत्रे, साधासुद्धा आमदार, साधासुद्धा पत्र्याचं घर. आज साधासुद्धा खासदार, साधासुद्धा पत्र्याचं घर. असं वाटत नाही आता आपल्याला पण घर हे करायला पाहिजे, सुधारायला पाहिजे, काहीतरी आपण पण जरा चांगलं छान चौकीन असलं पाहिजे, असं कधीच नाही वाटलं मला. कधी माझ्या घराची चिंता नाही वाटली मला चिंता वाटते ते माझ्या झोपडीत राहणारा माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे, ही मला साधू संतांसारखं झालं, चिंता करतो विश्वाची. ही मला चिंता वाटते. शेवट जो फक्त स्वतःचा विचार करून समाजकार्य राजकारण करतो तो कधीच समाजाला न्याय देऊ शकत नाही. जो समाजाचा विचार घेऊन काम करतो नेहमी, अरे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तोच खऱ्या अर्थाने समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याला वावरण्याचा अधिकार आहे. कारण आदरणीय पवारसाहेब तुम्ही पाहिलं असेल, पवारसाहेबांनी अनेकांना घडवलं, अनेकांचे दुःख पुसण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. याचा अर्थ समाजासाठी आपण काहीतरी लागतो आणि त्या समाजासाठी केलं पाहिजे. जो स्वतःसाठी जगतो त्याच्या आयुष्यात, मी तर बऱ्याच वेळा सांगतो, जो स्वतःसाठी जगला त्याच्या आयुष्यात माती झाली, पण जो समाजासाठी जगला त्याच्या आयुष्यात कुठंतरी सोनं झालं. शेवट ही सत्ता संपत्ती हे सगळं काही खोटं आहे. तुम्ही जे समाजासाठी करणार आहे तेच तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते तुमच्या बरोबर जाणार आहे आणि तेच आशीर्वाद तुमच्या बरोबर जाणार आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो की कधी कुठल्या उद्योजकाची उद्योगपतीची जयंती पुण्यतिथी साजरी होत नाही, पण ज्यांनी समाजासाठी गाडून घेतलं, समाजासाठी काहीतरी केलं, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहे. आज काल तुकोबांच्या दिंडीचं प्रस्थान झालं, तुकोबा विठ्ठलाच्या भेटीला काल निघलेत. आज आळंदीतून माऊलींची दिंडीचं प्रस्थान आहे, माऊली आज आळंदीतून विठ्ठलाला भेटायला निघलेली आहे. अरे त्या भूमीत आपण जन्माला आलोय ना, आपण काय स्वतःचा विचार करायचा का? अरे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी देणं लागतोय आपण. आपल्या हिंदू धर्मात म्हणतो आपण पुनरुपी जन्म पुनरुपी मरण, मी तर हा विचार करतो हे सगळं खोटं आहे. पुनरुपी जननी जठरी शयन, हे सगळं खोटं आहे.
आलेल्या या जन्मात असं काहीतरी कारण तर 25 वर्ष लोक तुम्हाला विसरले नाही पाहिजे तुम्ही गेल्यानंतर. आणि तुम्हाला जगायचं कसं आयुष्यात हे जर शिकायचं आहे ना, तुम्ही कोविड अनुकरण करा. अरे कोविडमध्ये रक्ताचे नाते सुद्धा एकमेकाला विसरले. अरे अनेक अब्जाधीश प्रॉपर्टी असणाऱ्या लोकांच्या अंत्यविधीला कोणी आलं नाही. हे सगळं खोटं आहे. जे खरं आहे ना ते समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या हेतूने काम करणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. नक्कीच. शेवटचाच प्रश्न आणि तो म्हणजे आपला मावळा. आता सध्या तुम्ही जी मोहीम चालू केलेली आहे, म्हणजे किल्ले गड आहेत तिथं स्वच्छता मोहीम असेल, संवर्धन करणं असेल, स्वतः तुम्ही तिथे जाता, त्या ठिकाणी स्वच्छतेमध्ये सहभाग होता, आणखी काही शिबिर मार्गदर्शन पद्धती चालतात, तिथले सगळे मावळे तुमच्यात सहभागी होतात. हे काय आहे म्हणजे खासदार असणं हे एक वेगळं आहे आणि जसं तुम्ही ऑलरेडी पहिल्यांदाच नेहमी तुमच्या भाषणात मावळा हा शब्द असतोच. आपला मावळा नावानंच संघटना आणि आपले गडकोट किल्ले स्वच्छ करूयात म्हणून. हे काय नेमकं अगदी 1-2 आम्हाला मिनिटात सांगा की नेमकी काय मोहीम आहे? आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळेस सामाजिक काम करतात, समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत असतात, असंख्य आमच्यासारखे कार्यकर्ते छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आम्ही समाजकार्य राजकारण करत असतो. पण त्या छत्रपतींचा कुठंतरी शिवरायांचा विसर पडल्यासारखं जाणवतं. आणि जर छत्रपतींच्या शिवरायांच्या विचारापासून जर आपण दुरावलो तर या समाजामध्ये जे समाजाला अभिप्रेत असं काम आपल्या हातून घडणं अशक्य आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांची प्रेरणा ही अखंडितपणे राहिली पाहिजे. छत्रपतींची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवरायांनी अनेक गड किल्ले उभे केले. अरे ते आपल्यासाठी एक म्हणजे प्रेरणादायक गड किल्ले आहेत आणि तो गड किल्ले संवर्धन झालं पाहिजे. ते अभेद्य असेच उभे राहिले पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे, त्या ठिकाणचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे. हे फक्त बोलण्यापुरतं नाही तर हे प्रत्यक्षरित्या कृती केलं पाहिजे. आपण राजांचे, छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन का आपण राजकारण समाजकार्य करतो? अरे हे फक्त विचार घेऊन करतो ना, पण त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही भावना यामागं महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही मावळा, आपला मावळा या नावाने आम्ही सगळ्यांनी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून एक दिवस, महिन्यातला एक दिवस राजांसाठी, एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी द्यायचं आम्ही सर्वांनी ठरवलं. आणि त्या संघटनेचा सुरुवात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणून सुरुवात केली. दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही बलिदान मासाचं औचित्य साधून धर्मवीर गड म्हणून आमच्या श्रीगोंदा तालुक्यात पेडगावला त्या गडावरची मोहीम घेतली. आणि नंतर आम्ही मागच्या महिन्यामध्ये किल्ले रायरेश्वर त्या गडावर, त्या रायरेश्वराच्या मंदिरावर, भगवान शंकराच्या मंदिरावर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले, त्या ठिकाणी आम्ही शपथ घेतली. आता आमचा 4थ्या किल्ले रामशेत म्हणून जो अजिंक्य किल्ला आहे तो विरोधकांना जिंकताच आला नाही, तो शत्रूला जिंकताच आला नाही. 6 ते 8 वर्षे तो किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी लढवला, तो कधी शत्रूला जिंकता आला नाही. त्या किल्ल्यावर आम्ही आमची मोहीम आहे. मोहीम म्हणजे आम्ही त्या किल्ल्यावर जायचं, त्या ठिकाणची साफसफाई करायची, त्या ठिकाणी काही वृक्षारोपण करणं अपेक्षित आहे का ते वृक्षारोपण करायचं, त्या ठिकाणी काही डागडुजी अपेक्षित आहे का, त्या ठिकाणी काही लाईट लावणं अपेक्षित आहे का, त्या ठिकाणी काही आपल्या काही सूचना फलक लावायचे. हे सगळं आम्ही एक 8-10 दिवस जाऊन आधी यादी काढतो, त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आमच्याबरोबर 1000 मावळे असेल तर 1000 मावळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या भावनेतून आम्ही काम करतो. यामागे हेतू हाच काही किल्ले अभेद्य राहिले पाहिजे आणि राजांचे विचार आज तळागाळापर्यंत गेले पाहिजे. आज छत्रपती शिवरायांच्या विचारांचा कुठंतरी विसर पडत आहे. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये आजच्या ह्या प्रगतीच्या युगामध्ये आपण डेव्हलपमेंट, विकासापासून कुठंतरी जातीभेदामध्ये आपण अडकलेलं आपल्याला पाहत आहोत. त्यामुळं आज छत्रपती शिवरायांचे विचार म्हणजे काय, 18 पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा हिंदुस्थानातील एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांच्या विचाराची गरज आहे. म्हणून आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे. निश्चितच. आणि त्या मोहिमेचं ब्रीदच त्यांनी सुंदर ठेवले, आपला मावळ्याचं शौर्य, सेवा आणि समर्पण.
अर्थात मी आता शेवटाकडे चाललो आहे. आपण बऱ्याच निवडणुका पाहतो आणि त्यातनं मग आपल्या ग्रामपंचायतीच घ्या ना, आणि मग तिथे एखादा सरपंच बनतो आणि सरपंच बनला तर मग स्टार्चमध्ये बुडवलेले पांढरे कपडे घालून आणि मग फॉर्च्युनरमध्ये बसून गॉगल काळा, डोक्याला गोप, गळ्यात सोन्याची, हातात कडी, आणि बाहेर उतरतो तो, आणि काय थाट आणि काय साज. पण आज तोच सरपंच खासदार बनलाय. प्रत्यक्षात पाहताय कसे आहेत बघा, कसा ड्रेस आहे, कसा पेहराव आहे, पण कार्य म्हणाल तर बधणार पण नाही कोणाला. मावळा असा असावा लागतो, लोकनेता असा असावा लागतो. स्टार्चमध्ये बुडवलेले कपडे घालून नेता होत नसतं. नेता घडवण्यासाठी पहिल्यांदा कार्यकर्ता बनावा लागतं. आता अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलीत. भविष्यात त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरं चालू राहतीलच. लंकेसाहेब, खूप आनंद झाला तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या टॉप न्यूज मराठी प्रेक्षकांशी संवाद साधलात. खासदार या नात्याने तर नाहीच नाही, एक कार्यकर्ता कसा असावा या नात्याने. त्यामुळे मला त्याबद्दल खूप आनंद झाला. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या ज्या काही योजना असतील, सगळी काही स्वप्न असतील समाजासाठीची, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मागाशी एक सुंदर वाक्य तुम्ही म्हणालात, हर सगळे इथंच राहणार आहे, नातं पैसा सब झूट आहे, समाजासाठी करायचं आहे. ही समज या नेत्याकडून इतर नेत्यांनी घ्यावी, ही एवढीच माझी इच्छा आहे. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.